हॅलो, वेलकम टू माय चॅनल क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस. काल आपण पेपर वनमधला जो आपला शेवटचा चॅप्टर राहिला होता तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री तो पूर्ण केला आणि पेपर टूमधले जे शेवटचे दोन आहेत प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल त्याचं लेक्चर मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सो आता आपला फक्त कॅल्क्युलसचा पार्ट डिस्कस करायचा राहतो आहे, तर त्याची सुरुवात आपण आज करूया. सो टुडे वी आर गोइंग टू कव्हर द differentiation part, which is the first chapter of 12th standard paper 2. ओके, आता हा जो चॅप्टर आहे याला 9 मार्क आहेत विथ ऑप्शन्स, आणि ह्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स, त्याला पण 9 मार्क आहेत. ओके, म्हणजे फक्त तुम्ही जर डिफरन्शियल कॅल्क्युलस किंवा डेरिव्हेटिव्हजवाला पार्ट व्यवस्थित केला तर इथे तुमचे 18 मार्क होतात. ओके, आय मीन दिस इन्क्लूड्स एव्हरीथिंग, थेरम्स फ्रॉम दीज टू, डेफिनेशन्स, कॉन्सेप्ट्स, फॉर्म्युलाज, रूल्स, सगळं. ओके, येस, मिनिट. तर आता या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण ॲज युजल क्वेश्चन टाईप्स बघूयात, म्हणजे ज्या काही डिफरन्सिएशनच्या टेक्निक्स आपण शिकलो, चेन रूल, इम्प्लिसिट डिफरन्सिएशन, पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन, ते सगळं बघूया. आणि पेपरच्या दृष्टीने जे काय महत्त्वाचे थेरम्स आहेत त्याची प्रूफ्स ते तुम्हाला करायचं आहे. आता ह्याच्यात एकूण 3च थेरम्स आहेत, जे कुठले 3 आहेत ते मी तुम्हाला सांगतो आफ्टर वी कवर द क्वेश्चन टाईप्स. आणि डेरिव्हेटिव्समध्ये भरपूर फॉर्म्युलाज आहेत, तुम्हाला ते तर माहिती आहे. ओके, म्हणजे प्रत्येक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो आपल्याला 11वीत होता ते सगळं आपल्याला 12वीत लागतं. आणि 12वीत आपण कुठले पाहिले फॉर्म्युलाज, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे पाहिले, साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. ठीक आहे, आणि मग क्वेश्चन बँक. आता हे जे क्वेश्चन टाईप्स आहेत ते बेसिकली मी क्वेश्चन बँक आणि टेक्स्ट बुक हे कंबाईन करून घेतलेले आहेत. ठीक आहे, बघूया आता. येस, आपला डिफरन्सिएशनच्या चॅप्टरमधला एकदम पहिला पार्ट म्हणजे चेन रूल. ओके, तर चेन रूल म्हणजे काय हे सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे. तर चेन रूल हा कशासाठी आपण वापरतो. चेन रूल इज अ रूल टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स और फंक्शन ऑफ अ फंक्शन. ओके, आता ह्याची मेन आयडिया काय असते. सपोज तुमचं फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता हे मी एकदम सिम्पल केस घेतो आहे. तर ह्याच्यातलं जे आउटर फंक्शन असतं, ओके, त्याला आपण तसंच ठेवतो, आणि हे जे इनर फंक्शन असतं जी, त्याला आपण युजली यू असं घेतो. सो वी असाइन अ न्यू व्हेरिएबल हिअर. तर आता वाय काय होतं, एफ ऑफ यू. आता डेरिव्हेटिव्स काढताना हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही कुठल्या व्हेरिएबलनी डिफरन्शिएट करताय. when you say dy by dx you actually mean derivative of y with respect to x. तर ते विथ रिस्पेक्ट टू वालं जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आता y जर एफ ऑफ यू असेल तर dy बाय डी यू तुम्ही काढू शकता का, डायरेक्टली काढू शकता. ओके, आता अकॉर्डिंग टू चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता डी यू बाय डी एक्स तर तुम्ही काढू शकता जी डॅश ऑफ एक्स येईल तर. सो डी वाय बाय डी एक्स विल बी एफ डॅश ऑफ यू इंटू डी यू बाय डी एक्स म्हणजे एक मिनिट, डी वाय बाय डी यू, या इट विल बी एफ डॅश ऑफ यू इंटू डी यू बाय डी एक्स विल बी जी डॅश ऑफ एक्स. ओके, दिस इज द डेरिव्हेटिव्ह. पण तुम्हाला माहिती आहे आता जेव्हा आपण मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा दरवेळी आपण इनर आउटर फंक्शन लिहित बसत नाही, आपण डायरेक्टली चेन रूल अप्लाय करतो. ओके, तसं आता आपण पहिल्या ह्याला करूयात. इफ वाय इज इक्वल टू सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स देन डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल टू 1. आता इथे तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे की आउटर फंक्शन सेक आहे आणि इनर फंक्शन आहे टॅन इनवर्स. ओके, सो सगळ्यात आधी आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे सेक टॅन, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो तुमची पहिली टर्म येणार आहे सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, हा कुठला पार्ट आहे, डी वाय बाय डी यू वाला पार्ट झाला आता. ओके, दिस इज दिस पार्ट इंटू आता इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. काय आहे ते फंक्शन,
टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 1/1 + x². सो हा कुठला पार्ट आहे तुमचा? हा du/dx वाला पार्ट. ओके, आता हे सवयीने तुम्हाला सांगता येईल. पण आता इथे तुम्हाला तिथेच थांबायचं नाही. दे आर आस्किंग अस टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ॲट x = 1. सो आता तुम्ही टॅन इनवर्स ऑफ 1 टाका, ते येईल π/4. आणि sec π/4 म्हणजे sec 45, ते किती असतं? √2 इंटू. आता टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजेच एक्स, सो 1 इंटू 1/1 + x² म्हणजे 1/2 येणार ते. सो तुमचं उत्तर होईल √2/2 किंवा 1/√2. दॅट इज ऑप्शन सी. ओके, आता क्वेश्चन्स 2 आणि 3 बघूया. क्वेश्चन्स 2 आणि 3 मध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथं कंपोजिट फंक्शनचं जे इनर फंक्शन आहे ते अजून एक कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, पण चेन रूल काय सांगतो तुम्हाला? यू जस्ट हॅव टू अप्लाय इट इन चेन्स. ओके, सो इथे तुम्हाला 3 डेरिव्हेटिव्स काढावे लागतील. सगळ्यात आधी आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, आउटर मोस्ट आहे लॉग, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. सो इथे येणार ते 1/cos ऑफ x⁵. ठीक आहे, इंटू. आता इंटरमिडिएट फंक्शन कोणतं आहे तुमचं? कॉस आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार -sin x⁵. ओके, आणि इंटू त्याच्याही आतलं फंक्शन जे आहे तुमचं x⁵, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 5x⁴. सो दिस कम्प्लीट्स द आन्सर. सो यू हॅव टू गो ऑन अप्लाइंग द रूल सक्सेसिव्हली ॲज इफ इट वेअर अ चेन ऑफ डेरिव्हेटिव्स. ओके, आता 3 डेरिव्हेटिव्ह झालेत. आता तिसऱ्याचं काढूया. तिसऱ्यात आउटर फंक्शन कोणतं आहे? आउटर मोस्ट फंक्शन कॉस इनव्हर्स. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -1/1 + x². पण इथे एक्स नाही लिहून चालणार, आपल्याला इनर फंक्शन लिहावं लागेल. सो ते येणार आहे sin² 4x इंटू. आता त्याच्या आतलं फंक्शन म्हणजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढला त्याच्या आतलं ते आहे साईन. सो यू विल राईट इट ॲज कॉस, बट अगेन यू विल नॉट राईट एक्स. कॉस ऑफ 4x इंटू. आता इनर मोस्ट फंक्शन काय आहे तुमचं? 4x आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह 4x log 4. सो आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की एका प्रॉब्लेममध्ये आपण भरपूर फॉर्म्युले वापरले. नुसता चेन रूल वापरला असं नाही. सेकच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, टॅन इनवर्स ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, लॉगचा, कॉसचा, x⁵ कॉस इनवर्सचा, साईनचा. सो 11वीतले आणि 12वीतले सगळेचे सगळे फॉर्म्युले लागतात. नुसतं चेन रूल माहीत असून काहीही होत नाही. इनफॅक्ट आपल्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यूज ते पण वापरले. टॅन इनवर्स ऑफ 1 काढताना, π/4 घेताना ट्रिग्नोमेट्री पण वापरली. ठीक आहे, येस. सो पेपर 1मधले आणि 11वीतल्या बऱ्याचशा कन्सेप्टच्या कॅल्क्युलसमध्ये लागतात. ओके, अँड दिस इज वन ऑफ दम. आपला दुसरा प्रॉब्लेम टाईप आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स. ओके, टाईप 1 होता कंपोजिटचा, टाईप 2 होता डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स. आता इथे तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय हे माहीत पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज y इज अ फंक्शन ऑफ एक्स. तुम्ही डायरेक्टली याला इन्व्हर्स फंक्शन घेऊ शकत नाही. याचं तुम्हाला काय एन्श्योर करावं लागतं? तुमचं दिलेलं फंक्शन काय आहे? 1/1 आहे आणि ऑन2 आहे. आणि हेच आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये पाहिलेलं आहे. ओके, जेव्हा आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन केली तेव्हा आपण ओरिजिनल जी आपली 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होती त्यांची डोमेन्स आपण चेंज केली, सो दॅट दे बिकेम बोथ 1/1 अँड ऑन2. तर x विल बी इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y. ओके, प्रोव्हाइडेड द गिवन फंक्शन इज बोथ 1/1 अँड ऑन2. ह्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. लेट अस टेक y इक्वल टू x². ओके, आता तुम्हाला माहिती आहे ह्याचा ग्राफ असा आहे y इक्वल टू x²चा. ओके, म्हणजे हे फंक्शन 1/1 नाही आहे. का नाही आहे? कारण जर तुम्ही एक हॉरिझॉन्टल लाईन काढली तर ती याला 2 पॉईंट्सला इंटरसेक्ट होते. म्हणजे y व्हॅल्यू सेम आहे पण x व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. सो आपण याचं डोमेन चॉप करणार. आपण याचं डोमेन फक्त घेणार x > or = 0. okay, so then it becomes both 1/1 and on2. So in that case what will be x will be equal to positive root of y. So हे झालं ओरिजिनल फंक्शन आणि हा झालं त्याचं इन्व्हर्स. ओके, आता बेसिकली डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स काढताना आपण जो थेरम वापरतो तो काय सांगतो आपल्याला? सपोज तुम्हाला एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल विथ रिस्पेक्ट टू वाय तर तो असतो 1/dy/dx. आता हे आपण पटकन आपल्या एक्झाम्पलसाठी चेक करूयात. ओके, y इक्वल टू x²
तर dy बाय dx काय झालं 2x, म्हणजे या थेरमनुसार काय होणार आहे ते 1/2x आलं पाहिजे dx बाय dy काढूया. आता dx बाय dy काढताना हे वापरावं लागेल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कशाशी डिफरन्शिएट करताय ते खूप महत्त्वाचं आहे. इथे dx बाय dy म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करताय तुम्ही, म्हणजेच रूट एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पण आता y येणार, ते म्हणजेच 1/2 रूट y, पण रूट y म्हणजेच x. आलं का? दोन्ही सेम आलं, कारण तो थेरमच आहे. ओके, सो दिस इज हाऊ यू अप्लाय द थेरम. ओके, वी हॅव व्हेरीफाईड इट ना. आता आपण हे एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करूया. Find the derivative of the inverse of the given function and calculate its value at x equal to -2. सोपं. आधी dy by dx काढायचं, 2 into 3x squared, 6 into derivative of x is 1. ओके, आता derivative of inverse म्हणजे तुमचा येईल 1/dy by dx. येस. आता x इक्वल टू -2ला त्याची व्हॅल्यू काढायची. किती येईल ती? 6 into square of -2, 24, right? 24 minus 6 is 18. So the value is 80. ठीक आहे. आता इथे त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. कधी कधी ते म्हणतात फाइंड dx बाय dy. सो इन दॅट केस यू हॅव टू करेक्टली फाइंड dy बाय dx अँड देन टेक द रेसिप्रोकल ऑफ दॅट. ओके, पण ते तुम्हाला लिहावं लागेल फ्रॉम द थिअरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स. ओके, नाव there is a subtype here. If you check the exercise in the textbook, you will find it. ओके, आता इथं काय असतं, इथं आउटर फंक्शन जे असतं ना ते नेहमी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं, आणि इनर फंक्शन हे साधन असतं. ओके, इनर फंक्शनमध्ये परत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच असतात किंवा काही सबस्टिट्यूशन्स करायला लागतात आपल्याला. तर त्या ज्या सबस्टिट्यूशन्स आहेत त्यासाठी तुम्हाला सगळेच्या सगळे 11वीतले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. आता ह्याचा उपयोग फक्त डेरिव्हेटिव्समध्ये होतो असं नाही, तर इंटिग्रेशनमध्ये जेव्हा आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशन वापरतो तिकडे पण होतो, किंवा जर तुम्ही पार्शल फ्रॅक्शन्सचा शेवटचे एक्सरसाइजेस पाहिले तिथे पण आपण सबस्टिट्यूशन वापरतो. सो तिथे पण आपल्याला हे सगळं लागतं. ठीक आहे, बघूया आता. क्वेश्चन 1, डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता जर आउटर फंक्शन कॉट इनवर्स असेल तर आपल्याला इनर फंक्शन कॉट ऑफ काहीतरी असं रिप्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे, तर इथे आपण काय वापरतो, डायरेक्टली हाफ अँगल फॉर्म्युलाने काम होऊ शकतं आपलं, बरोबर. सो आपलं न्यूमरेटर लिहिणार आपण हाफ अँगल वापरून कॉस स्क्वेअर्ड एक्स बाय 2 मायनस साईन स्क्वेअर्ड एक्स बाय 2. ओके, आणि खाली येणार ते कॉस एक्स बाय 2 प्लस साईन एक्स बाय 2चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे तुम्हाला तेव्हाच समजेल की ही सबस्टिट्यूशन का वापरली, जेव्हा तुम्हाला आउटर फंक्शन कॉट इनवर्स असल्यामुळे आतलं फंक्शन कॉट आणावं लागेल हे कळेल. ते कळलं, दॅट इज नॉट एनफ. त्याच्यानंतर तुम्हाला यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट फॉर्म्युलाज. ओके, ओनली देन यू विल बी एबल टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. ओके, बघूया आता. म्हणजे हे आता असं झालेलं आहे ए स्क्वेअर्ड मायनस बी स्क्वेअर्ड अपॉन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, जर कॉस एक्स बाय 2ला ए आणि साईन एक्स बाय 2ला बी टाकलं तर फॅक्टराईज करा, वरती येईल ए प्लस बी अपॉन ए प्लस बी इंटू ए मायनस बी. खाली 2 वेळा ए प्लस बी आहे, सो एक ए प्लस बी जाईल. सो असं राहील ते. म्हणजेच आता एनी डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला 1 मायनस बी बाय ए अपॉन 1 प्लस बी बाय ए असं होईल ते. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, आता बी साईन आहे आणि ए कॉस आहे, त्याच्यामुळे हे येईल 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2. ओके, म्हणजेच हे झालं टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स मायनस एक्स बाय 2. ओके, आता तुम्हाला हे आठवलं पाहिजे, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ दॅट इज इक्वल टू पाय बाय 2. आता तुम्हाला हे हवं आहे कॉट इनवर्स, तर ते तुम्ही काय लिहिणार, पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ द सेम. आता ते तुम्हाला आलं आहे ऑलरेडी इनर फंक्शन जे काय आहे तुमचं ते, बरोबर, कारण कॉट इनवर्सच सगळीकडे आहे इथं बाहेर. सो ते येणार तुमचं पाय बाय 2 मायनस tan inverse of tan of pi by 4 minus x by 2. So that will be minus pi by 4 plus x by 2. So तुमचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/2.
सो या प्रॉब्लेम्समध्ये डेरिव्हेटिव्ह हा फक्त शेवटी येतो डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅट. त्याच्या आधीचं जे काही असतं ते सगळ्याच्या सगळं काय आहे तुमचं ट्रिग्नोमेट्री. ओके, so I think you should solve more and more problems of this kind. In particular, you should focus on that part where you need to guess the formula that you should use. Okay, तर मी अजून एक टाईप एक्सप्लेन करतो. या प्रकारचे प्रॉब्लेम्स बोर्डात जास्त येतात कारण हे सोपं आहे. ठीक आहे, आता हे सगळे साइन ए प्लस बी ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी ए मायनस बी याच्यावर बेस्ड आहे. ओके, डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2 cos x प्लस 3 sin x अपॉन √13 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे आपल्याला काय करायचं असतं, इथे तुम्ही एक ऑब्झर्व करावं लागतं तुम्हाला की 2 आणि 3 हे जे कोइफिशियंट्स आहेत यांचा जर स्क्वेअर करून ॲड केलं आणि त्याचं रूट घेतलं तर तो खालचा नंबर येतो. वेल, आणि रूट घेतलं तर ऑफकोर्स रूट. आता तुम्हाला बाहेर जर साइन इनवर्स असेल तर आज साइन पाहिजे. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू सिलेक्ट आयदर 2/√13 एज साइन थिटा और 2/√13 एज कॉस थिटा. आता जर तुम्ही 2/√13ला साइन घेतलं तर तुमचं 3/√13 ऑटोमॅटिकली होईल कॉस. म्हणजे तुमचं जे आतलं एक्सप्रेशन होईल ते असं होणार आहे साइन थिटा कॉस एक्स प्लस कॉस थिटा साइन एक्स. सो दॅट विल बी साइन ऑफ थिटा प्लस एक्स. बरोबर, वेर थिटा इज अ कॉन्स्टंट अँगल. ते तुम्हाला माहिती आहे, साइन इनवर्स ऑफ 2/√13 और कॉस इनवर्स ऑफ 3/√13. पण याच्या बाहेर साइन इनवर्स आहे म्हणजे तुमचं फंक्शन झालं थिटा प्लस एक्स, पण थिटा हा कॉन्स्टंट आहे, इट डझंट डिपेंड ऑन एक्स. सो डेरिव्हेटिव्ह येणार 1 कारण थिटाचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता क्वेश्चन 3 पॉईंट महत्त्वाचा आहे याच्यासारखा प्रॉब्लेम टाईप. आता इथं काय बाहेर टॅन इनवर्स आहे आणि आत आहे 8x अपॉन 1 मायनस 15x². सो इथे तुम्हाला आतमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलंही दिसत नाही, पण इथे तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल प्लस और मायनस टॅन इनवर्स ऑफ पाय. आय मीन इट डिपेंड्स ऑन व्हॉट साइन यू हॅव इन द डिनॉमिनेटर. ओके, जर इथं मायनस असेल तर प्लसवाला लागतो आणि जर खाली प्लस असेल तर मायनसवाला लागतो. ठीक आहे, तर थोडंफार क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासारखं असतं. You have to find two numbers or two terms whose addition is 8 and whose product is 15x². Okay, so can you find it? Of course, 5 and 3. ठीक आहे, सो आता हे काय होणार आहे तुमचं, लेट मी राईट इट हिअर or better let me create a new slide. So the numbers that we had found out were 5x and 3x. आता हे टोटली तुमच्यावर आहे. ओके, जर इफ यू फेल टू डू इट यू विल नॉट बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, तर आता तुम्ही हे कसं लिहिणार, टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x. So from inverse trigonometry functions formula you can say that this is tan inverse of 5x plus tan inverse of 3x. Yes, and once you do it then you can differentiate. So काय येईल याचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा चेन रूल, आउटर फंक्शन टॅन इनवर्स आहे, सो 1/1 प्लस 25x² इंटू इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सो 5 plus same thing for the second one, 1/1 plus 9 into x² into 3. Okay, so it all depends on what function you have as your outer function and what function you have as your inner function. ओके, जर आतमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील इट बिकम्स इझियर. ओके, तुम्हाला ते हाफ अँगल किंवा डबल अँगल वापरायला लागतात किंवा ट्रिपल ओकेजनली. जर ते असं असेल 2 cos प्लस 3 sin अपॉन √13 किंवा इन जनरल a sin प्लस और मायनस b cos अपॉन √(a² प्लस b². इथं कॉस इनवर्स असेल किंवा साइन इनवर्स असेल अकॉर्डिंगली तुम्ही a अपॉन √(a² प्लस b²ला साइन थिटा घ्या, मग दुसरं होईल कॉस थिटा, किंवा पहिल्याला कॉस घेतलं तर दुसऱ्याला साइन आहे. सो इट डिपेंड्स ऑन इथे कुठलं फंक्शन. त्यासाठी कंपाऊंड अँगल्सचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील, जे मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण सांगितलं होतं. ठीक आहे, तर इन्व्हर्समध्ये 2 प्रकारचे येऊ शकतात टाईप्स. एक म्हणजे थेरमवर, डायरेक्ट थेरमवर dy/dx वरनं dx/dy काढायचं, आणि दुसरं इन्व्हर्स वापरून जे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केलेत कॉट इन्व्हर्सचे, साइन इन्व्हर्सचे, टॅन इन्व्हर्सचे, ते आणि 11वीतल्या ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले हे वापरून तुम्हाला गणितं सॉल्व करायचे असतात. हा जो दुसरावाला टाईप आहे म्हणजे कुठला,
डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स रिक्वायरिंग सबस्टिट्यूशन्स, या प्रकारचे प्रॉब्लेम्स परीक्षेत जास्त आलेले आहेत कम्पेअर्ड टू फर्स्ट. ठीक आहे, यू कॅन सी द पेपर्स अँड विल इमिडिएटली कम टू नो दॅट. ओके, आता आपला टाईप 3 जो आहे तो आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. ह्याच्यासाठी तुम्हाला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजे, ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. ठीक आहे, आता ह्याच्यात पण 2 सब टाईप्स आहेत. एकात तुम्ही डायरेक्ट लॉग घेऊ शकता आणि दुसऱ्यात तुम्हाला इंडिव्हिज्युअली लॉग घेऊन करावं लागतं. ठीक आहे, आता जो टाईप 1चा आहे त्याच्यासाठी इथे जाऊया आपण. इफ y is 5 raised to x into x raised to 5 into x raised to x into 5 raised to 5 find dy by dx. इथे तुम्ही प्रॉडक्ट रूल लावत बसलात तर मे बी तुमचा वेळ जाईल, पण येईल तुम्हाला. बट इफ आय टेक लॉग ऑन बोथ द साइड्स, व्हॉट विल आय गेट? log y equal to x log 5 plus x log x. एक मिनिट, अच्छा पहिलं 5 raised to x आहे ना, कसं x log 5. ओके, सेकंड वन इज x raised to 5, so it should have been 5 log x, yes, plus 5 log x पुन्हा into a, so plus x log x आणि नंतर 5 raised to 5 आहे, so 5 log 5. ओके, आता बघा 5 log 5चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. ठीक आहे, सो इफ यू डिफरन्शिएट बोथ साइड्स यू विल गेट 1 upon y dy by dx equal to एक्सक्यूज मी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, सो नुसतं log 5 येईल. हे log xचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, सो हे येईल 5 by x. आता इथे प्रॉडक्ट रूल 1 into log x प्लस x into 1 upon x आणि याचा डेरिव्हेटिव्ह 0. सगळ्यात शेवटी y त्या साईडला न्या, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल. ओके, सो दॅट इज द डायरेक्ट लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन प्रॉब्लेम. आता दुसरं बघूया आपण, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं तुम्ही डायरेक्टली का लावू शकत नाही ते सांगतो. इथं मध्ये ऑलरेडी ॲडिशन आहे. नाउ देर इज नो फॉर्म्युला फॉर लॉग ऑफ ए प्लस बी इन टर्म्स ऑफ लॉग ए अँड लॉग बी. ओके, सो इथे तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू अज्युम दॅट दिस इज y1. जेव्हा कुठलेही लेटर घ्या तुम्ही, कॉल इट y2. आता तुम्ही ॲडिशन रूलनी हे म्हणू शकता का की dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy1 बाय डी एक्स प्लस dy2 बाय डी एक्स. ऑफकोर्स यू कॅन से दॅट. ओके, सो नाव यू गो टू y1 which is sin x raised to tan x, then you apply the logarithmic differentiation here. So जर log घेतला तर काय मिळेल तुम्हाला? log of y1 is equal to tan x into log of sin x. So here you are required to apply the product rule as well as the chain rule. Okay, so what will you get as the derivative? 1 upon y1 dy1 by dx चेन रूलने आलं. आता RHS कडे जाऊयात. इथं इंटू आहे, प्रॉडक्ट रूल लावा, sec squared x into ln sin x प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असतं, सो ते साईन खाली जाईल आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस अपॉन साईन मिळून होईल कॉट. ओके, मग y1 तिकडे न्या, तुमचा dy1 बाय dx येईल. Follow the same process or similar process for y2 and then add the two derivatives to get the derivative of y with respect to x. So नीट लक्षात ठेवा, जर इथं इंटू असेल इन्स्टेड ऑफ ॲडिशन तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. पण जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल देन यू कॉन्ट यूज द डायरेक्ट वे. यू हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ज ऑफ दीज टू फंक्शन्स इंडिव्हिज्युअली बाय युझिंग द सेम ट्रिक. ओके, सो दिस इज टाईप 3. हा सोपा आहे. ओके, आता जो आपला टाईप 4 आहे तो आहे इम्प्लिसिट डिफरन्सिएशनवाला पार्ट. इम्प्लिसिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्ट. ओके, आता ह्याचे प्रॉब्लेम्स पण बऱ्यापैकी सिमिलर आहेत आधीपेक्षा, फक्त तुमचा वाय एकापेक्षा जास्त टर्म्समध्ये तुम्हाला मिळू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल लेट अस स्टार्ट विथ द थर्ड वन. ओके, तिसरं जरा सोपं आहे तर त्यापासून सुरुवात करूया. इफ साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज ए फाइंड dy बाय dx. ठीक आहे, आता तुम्ही बघा इथं कॉन्स्टंट आहे तर तुम्ही हे असं लिहू शकता का, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू साईन आहे, डन. बरोबर, साईन इनवर्स ऑफ ए जर ए असेल तर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब काय होणार, साईन ऑफ ए. आता डेरिव्हेटिव्ह काढा दोन्ही साईडचा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². आता पुन्हा इथं तोच पॉईंट येतो की तुम्ही कुठल्या व्हेरिएबलने डिफरन्शिएट करता. हिअर वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याच्यामुळे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² आणि वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलने काय येईल 3y² हा झाला विथ रिस्पेक्ट टू वाय.
सो त्याला dy बाय डी एक्सने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल साईन एचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0, कारण तो कॉन्स्टंट आहे. सो dy बाय डी एक्सची काय येईल, तुम्ही सिम्प्लिफाय केलात तर मायनस एक्स स्क्वेअर्ड अपॉन वाय स्क्वेअर्ड येईल. बरोबर. आधी 3x स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा, मायनस साईन येईल त्याला. 3y स्क्वेअरने डिवाइड करा, 3 कॅन्सल होईल, मायनस एक्स स्क्वेअर्ड अपॉन वाय स्क्वेअर्ड. ऑप्शन बी. आता आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे येऊया. हा थोडासा अवघड वाटतो काही लोकांना, कारण त्यांना हे समजत नाही की हे रिपीटेटिव्ह रूट काय. ओके, आता हे इन्फायनाइटली मेनी टाइम्स घेत आहेत ते. याचाच अर्थ तुम्ही एक कॉस सोडून उरलेल्या सगळ्याला वाय टाकलं तरी चालतं. म्हणजे इथं वाय काय येणार आहे तुमचं, रूट ऑफ कॉस एक्स प्लस वाय. आणि हा पार्ट जो आहे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे ह्या अख्ख्या प्रॉब्लेममध्ये. हे जे ब्रॅकेट आहे ह्याला तुम्ही वाय का टाकू शकता, बिकॉज युअर एसेन्शियली टेकिंग इट इन्फायनाइटली मेनी टाइम्स. ओके, सो इट रिली डजंट मॅटर. ओके, इवन इफ यू स्किप वन टर्म अँड अगेन ट्रीट इट ॲज वाय. ओके, येस. सो एकदा हे केलं की तुमचं काम सोपं. स्क्वेअर करा, वाय स्क्वेअर्ड हे होईल कॉस एक्स प्लस वाय, त्याला एका साईडला घेऊन या, डिफरन्शिएट करा. 2y dy बाय डी एक्स मायनस dy बाय डी एक्स प्लस साइन एक्स इक्वल टू 0. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, पण ऑलरेडी मायनस साईन आहे. ओके, आता डेरिव्हेटिव्हचा कॉमन काढा. 2y मायनस 1 इज इक्वल टू मायनस साइन एक्स. सो तुम्हाला डायरेक्टली काय मिळेल, आता डेरिव्हेटिव्ह मिळेल. काय असेल तो, निगेटिव्ह साइन एक्स अपॉन 2y मायनस 1. आता इथे तेच आलं आहे त्यांचं, फक्त त्यांनी निगेटिव्ह साईन खाली लिहून ते 1 मायनस 2y लिहिलेलं आहे. ठीक आहे, येस. सो हा प्रॉब्लेम टाईप पण येऊ शकतो. सो फोकस ऑन दॅट. ओके, आता पहिला तिसऱ्याशी सिमिलरच आहे, फक्त डिफरन्स आहे की इथं शो दॅट करायचं आहे. सो तुमचं नुसतं उत्तर येऊन चालणार नाही, यू हॅव टू ब्रिंग इट इन दॅट पर्टिक्युलर फॉर्म. ओके, बट इट्स अगेन अ सेम थिंग. ओके, इफ दिस इज लॉग ऑफ सम टर्म विथ रिस्पेक्ट टू द बेस 5 and it is 2, तुम्ही आता असं म्हणू शकता की x raised to 4 plus y raised to 4 upon x raised to 4 minus y raised to 4 is 32, or 2 raised to 5. Sorry, won't be 32, it will be 25. Sorry. Okay, I mean for that you need to know the definition of log. Okay, जर 5 squared 25 असेल तर log of 2, log of 25 to the base 5 will be 2. Okay, 5 squared 25, log of 25 to the base 5 is 2. ओके, आता हे तसंच आहे बघा. इथं काय वेगळं आहे, इकडे बेस 5 आहे, RHS 2 आहे, म्हणजे लॉगची व्हॅल्यू 2 आहे. सो ही टर्म काय होणार तुमची 25 होणार आहे. सो नाव यू टेक दिस टर्म टू द राईट हँड साईड and then you do the necessary simplifications. You will get it as 12x cubed upon 13y squared. Okay, so I am leaving this to you now. Step 1 मी तुम्हाला सांगितलेली आहे, हे सगळं इथं घेऊन जा. ओके, and then you just start differentiating both sides with respect to x. आधीच डिफरन्शिएट करू नका डिव्हिजन रूलनी, आधी इथे शिफ्ट करा आणि मग डिफरन्शिएट करायला सुरुवात करा. ठीक आहे, ओके. सो दॅट इज क्वेश्चन 1 and the end of implicit differentiation. Let's see the parametric now. ओके, आता पॅरामेट्रिकमध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारू शकतात. एक म्हणजे बोथ एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ पॅरामीटर टी ऑर थीटा, आणि दुसरा म्हणजे एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द अदर फंक्शन काढायला सांगतो. ठीक आहे, थेरम ऑफ पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन काय सांगतो, इफ एक्स इज अ फंक्शन ऑफ पॅरामीटर टी अँड इफ वाय इज ऑल्सो अनदर फंक्शन ऑफ पॅरामीटर टी, then the derivative of y पुन्हा ते झालं with respect to x is given by derivative of y with respect to t upon derivative of f with respect to t. ओके, आता बघूया dy by dx. आधी y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो इट विल बी 2a into 2t upon derivative of x a into 4t cube. हे वापरलं आहे. ओके, तर आता काय काय कॅन्सल होणार आहे, a कॅन्सल होईल, 2 into 2 4, 4 upon 4 1, so this will be 1 upon t square. आणि जर तुम्हाला कोनिक सेक्शन्स okay, I think is this parabola y squared 4a squared t raised to 4. Yeah, this is parabola, but they have squared the t term. Okay, so it's 1 upon t square. Okay, yeah, if you know the slope of tangent,
of a parabola in its parametric form, then you can guess the answer very easily. ओके, बट एनिवेज तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. आता जो दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात तुम्हाला एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन काढायचं असतं. सो इथे एक्सच तुमचा पॅरामीटर होतं. ओके, सो जर तुम्ही या फंक्शनला म्हणताय F1 आणि याला म्हणताय F2, तर तुम्हाला बेसिकली हे काढायचं आहे dF1 बाय dF2 विथ रिस्पेक्ट टू म्हणतात, सो ते डिनॉमिनेटरला आलं पाहिजे. वेल, इट्स नॉट करेक्ट टू से द डिनॉमिनेटर, बट फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी आय सेड दॅट. ओके, सो dF1 बाय dF2 काढायचं तुम्हाला. सो इथे तुम्ही काय करणार, यू विल टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड यू विल डिवाइड इट बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ F2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तर काय येईल तुमचं आता इथे, cos इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एल -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर्ड डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर्डचा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन -2x, आणि तुम्हाला ते सिम्प्लिफाय करून जे काय तुमचं उत्तर येणार आहे ते येईल. ओके, तिसऱ्याकडे आता जो तिसरा प्रॉब्लेम आहे तुमचा हा, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पॅरामेट्रिक तर आहेच, पण जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन्स रिक्वायरिंग सबस्टिट्यूशन्स, तो पण पार्ट आहे तिथे. म्हणजे एकच 4 मार्कांचा प्रॉब्लेम जर त्यांनी विचारला हा, तर याच्यात दोन्ही गोष्टी टेस्ट होतील तुमच्या, वेदर यू हॅव अंडरस्टूड पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन and at the same time whether you have understood how to find the derivatives of composite functions quickly if you know the trigonometric formulas. ओके, आता बघा इथे बाहेर tan इनवर्स आहे, तर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर्ड आहे, सो इथे तुम्हाला वरती tan सबस्टिट्यूट करावं लागेल. ओके, सो यू हॅव टू अज्युम एक्स एज tan थीटा अँड डू द रेस्ट. ओके, इथं काय सबस्टिट्यूट करायला लागेल तुम्हाला, एक्सला यू कॅन आयदर सबस्टिट्यूट एक्स एज साइन थीटा और कॉस थीटा. थीटा घेऊ नका कारण थीटा तुम्ही आधी सबस्टिट्यूट केलं आहे. सो सबस्टिट्यूट एक्स एज साइन फाय और कॉस फाय. आता या सबस्टिट्यूशन्स कशा आल्या हे तुम्हाला तुमची प्रॅक्टिसच सांगेल. ओके, देर इज नो ट्रिक और मॅजिक टू सडनली कम अप विथ एनी सबस्टिट्यूशन अँड इट विल वर्क. ओके, येस, आय मीन तुम्हाला थोडंफार आता लक्षात आलं असेल, जर 1 प्लस एक्स स्क्वेअर्ड असेल तर तुम्हाला त्या आयडेंटिटीज लागतील ट्रिग्नोमेट्रीच्या, जिथे 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थीटा किंवा त्याच्यासारखं काहीतरी, आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर्डमध्ये काय लागेल तुम्हाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा किंवा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, तसं काहीतरी लागेल. अँड दॅट इज हाऊ दीज टू थिंग्स हॅव कम. ओके, येस, सो आय गिव्ह दॅट टू यू ॲज होमवर्क, बट इट्स एनिवे देअर इन द क्वेश्चन बँक. ओके, येस, सो हा झाला टाईप 5. आता शेवटचा जो आहे तो टाईप 6 आहे, कारण सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन या बॅचसाठी काढलेलं आहे. ठीक आहे, आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्समध्ये आपण काय करतो, डेरिव्हेटिव्हच पुन्हा एकदा डिफरन्शिएट करतो. ठीक आहे, सो जर वाय आपलं फंक्शन असेल तर dy बाय dxमध्ये एकदा डिफरन्शिएट केलं, सो त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर. डेरिव्हेटिव्हलाच पुन्हा एकदा डिफरन्शिएट केलं की तुम्हाला काय मिळतं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज d2y बाय dx स्क्वेअर. काही लोक d2y बाय dx स्क्वेअर्ड म्हणतात. आय थिंक दॅट्स नॉट राईट, इट शुड बी d2y बाय dx स्क्वेअर्ड. ओके, येस, दॅट्स अ करेक्ट प्रोनाउन्सिएशन. बघूयात आता ह्याच्यात टिपिकली 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. एक म्हणजे डायरेक्टली काढायचं असतं तुम्हाला ते, आणि दुसरं म्हणजे एक फंक्शन देतात आणि एक कुठले तरी डिफरन्शियल इक्वेशन ते सॅटिस्फाय करत असतं. ओके, डिफरन्शियल इक्वेशन मीन्स एनी इक्वेशन इन्व्हॉल्विंग डेरिव्हेटिव्स. ओके, येस, आता मी तुम्हाला आधी टाईप 2 कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्याकडे येऊयात. इथं पहिली स्टेप म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, वाय प्राईम म्हणजे dy बाय dx. काय येईल तो ई रेस टू एक्स आहे, त्याच्यामुळे ई रेस टू ते येणार इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनर फंक्शन विच इज m/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता पुन्हा जर तुम्ही d2y बाय dx स्क्वेअर काढलं तर तुमचा अननेसेसरी वेळ जाईल. त्याच्यासाठी तुम्ही हे ऑब्झर्व करा. ओके, 1 प्लस एक्स स्क्वेअर्ड ही जी टर्म आहे ही तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आहे का, आहे. सो ती आता तुम्हाला समहाव न्यूमरेटरमध्ये न्यायची, सो ती इथं घेऊन या. ओके, सेकंड थिंग, ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजेच तुमचं वाय आहे. म्हणजे आता हे तुम्ही सोप्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकता, 1 प्लस एक्स स्क्वेअर्ड इन टू वाय प्राईम और dy बाय dx इज इक्वल टू my. झालं तुमचं काम. हे सोपं डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. ह्यालाच डिफरन्शिएट करा एक्सनी
यू विल गेट द आन्सर. आणि जर तुम्ही अजून या प्रकारचे प्रॉब्लेम्स पाहिले त्या टाईपचे, तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये सिमिलर प्रोसेस आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा, इथं नीट बघायचं की डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय आहे. अकॉर्डिंगली यू मेक सम ॲडजस्टमेंट्स. आयदर तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल किंवा नुसती टर्म इथं न्यावी लागेल, वॉट एव्हर. ओके, डिपेंड्स ऑन वॉट यू हॅव. एकदा ते केलं की पुन्हा डिफरन्शिएट करा, यू विल गेट द आन्सर. ओके, येस. आता आपण पहिल्याकडे येऊयात. इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 आहे. d2x/dy² काढायचं. म्हणजे आधी तुम्हाला काय काढावं लागेल, dx/dy आणि त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, नाव व्हॉट यू हॅव टू डू इन सच प्रॉब्लेम्स इज यू कॅन यूज पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. ओके, सो जर तुम्ही एक्सला कॉस थिटा म्हणालात तर वायला तुम्हाला साइन थिटा म्हणावं लागेल. येस, तर तुमचं dx/dy काय होणार आहे, dx/d थिटा अपॉन dy/d थिटा. येस, म्हणजे तुमचं इनर फंक्शन किंवा आता पहिला डेरिव्हेटिव्ह झालेला आहे मायनस टॅन थिटा, त्यातलं मायनस साईन कॉमन काढा. सो नाव यू हॅव गॉट d/dy ऑफ टॅन थिटा. आता परत चेन रूल लावा. ठीक आहे, कसा लावणार चेन रूल, आधी d/d थिटा ऑफ टॅन थिटा काढा आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही, d θ/dy ने. ओके, आय थिंक दिस इज इझी ना. ओके, टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. आता थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना तुम्ही 1/dy/d थिटा घेऊन टाका, म्हणजे 1 येणार ते कॉस थिटा. सो आय थिंक द फायनल आन्सर विल बी मायनस सेक क्यूब थिटा. Or, well, see, now you can't really use sec theta. Okay, it is reciprocal of x or cos, so it will be minus 1/x cube. Okay, yes. So now I have solved it really quickly, but तुम्हाला practice नहीं थे ये. ठीक है? Yes. So this is the last type as far as your batch is concerned. Successive differentiation म्हणजे पुन्हा पुन्हा differentiate करत जायचं, that has been eliminated, so I'm not going to take it right now. Okay, now having discussed the problem types based on the first chapter, let us come to the theorems. Okay, it is highly likely that one of these three theorems will come in your paper to prove. Okay, so there are three theorems here and you have to prepare all of them. पहिली गोष्ट chain rules proof, which is the very first theorem in paper 2. दुसरं derivatives of inverse functions. म्हणजे कुठला theorem माहिती आहे का, dx/dy is equal to 1/dy/dx where dy/dx is not equal to 0. याचं प्रूफ. ओके, हा एक झाला. आणि हा थेरम वापरून आपण उरलेले सगळे 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्स काढतो. म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा 1/√1 - x², टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सचा 1/1 + x², ते सगळे. ते सगळेच्या सगळे प्रूफ्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, तरच तुम्हाला त्याचे 3 किंवा 4 जे काय असेल ते मार्क मिळतील. तिसरा आहे थेरम ऑन पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. तेच, if x is a function of t parameter and if y is some other function of the parameter, then dy/dx is equal to dy/dt upon dx/dt. ओके, येस. सो हे 3 थेरम्स तुम्ही व्यवस्थित करा. आणि आता आपण अजून महत्त्वाच्या पार्टकडे येऊया, ते म्हणजे महत्त्वाच्या टर्म्स आणि फॉर्म्युले. सगळ्यात आधी आपण टर्म्स बघू, मग फॉर्म्युलाज बघू. ओके, नाउ दीज 3 टर्म्स which I think should be explained I would say separately. ठीक आहे, डिफरन्सिएशन म्हणजे द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह. ऑफ अ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह म्हणजे द न्यूली ऑब्टेन्ड फंक्शन. म्हणजे सपोज तुम्ही साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताय. ओके, आता जर तो तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपल्सने काढत असलात तर तो काय येईल, असा येईल. सो ही जी प्रोसेस आहे लिमिट काढायची, ही डिफरन्सिएशन आहे. ओके, आणि तुमचं जे उत्तर येतं काय येतं, साइनचं डेरिव्हेटिव्ह उत्तर कॉस, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह न्यूली ऑब्टेन्ड फंक्शन. ओके, आता डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय,
the property possessed by some functions by virtue of which it possesses a derivative. ओके, आता याचा एक्झाम्पल देतो मी. सपोज तुम्ही फंक्शन घेतलं y इक्वल टू mod x. ओके, now we wish to check whether it is differentiable at x equal to 0. You know that it is not, because if you use the definition to find the left hand derivative, it will be -1. If you use the definition of the derivative to find the right hand derivative, it will be 1. Are they equal? No, they are not equal. So the derivative doesn't exist. म्हणजे आपण काय म्हणणार, mod x is not differentiable at x equal to 0. म्हणजे जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल त्या पॉईंटला तर आपण म्हणणार डिफरन्शिएबल आहे. जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत नसेल तर त्याला आपण म्हणणार नॉट डिफरन्शिएबल. ओके, आता तुम्हाला डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युइटीमधलं कनेक्शन पण माहिती आहे. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर ते डिफरन्शिएबल असू शकतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल हे mod x कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल नाही. आणि तिचं उलटं, जर फंक्शन डिफरन्शिएबल नसेल तर ते कंटिन्युअस नसतं. ठीक आहे, ऑल राईट. तर 3 टर्म्स लक्षात ठेवा. येस, आणि अजून तुम्हाला 11वीच्या पुस्तकातलं जर अजून चांगलं डेरिव्हेटिव्ह समजून घ्यायचं असेल, सो यू गो टू सेट्स, सी हाऊ रिलेशन इज डिफाइंड ॲज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ 2 सेट्स. See how we define function as a special class of relations, how we define limit of a function, how we define continuous functions, how do we define types of discontinuities like removable, irremovable and so on. ते तुम्ही करा. एक थोड्या वेळ फक्त बेसिक्स समजून घ्या, कारण हे सगळं परत CETला येणारच आहे. हा 11वीचा पोर्शन असतो CET. ठीक आहे. त्याच्यानंतर 11वीतलं जे डेरिव्हेटिव्ह होतं त्याच्यात आपण डेरिव्हेटिव्ह डिफाईन केलेलं आहे ॲज लिमिट ऑफ सम रेशो. त्याला डिफरन्स क्वोशंट म्हणतात, f of x plus h minus f of x upon h. ओके, सो तेही तुम्ही बघा एकदा. आणि ही जी प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्ह काढायची, डिफरन्सिएशन, त्याला काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल्स. हे आपण 11वीत केलेलं आहे. जे सगळे फॉर्म्युले आपण आता बिंदास वापरतो, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, टॅनचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर्ड, x रेस टू 2चा डेरिव्हेटिव्ह x, ते सगळे ह्याच्यावरूनच प्रूव्ह केले. ओके, डेफिनेशन वापरून. नंतरचे 4 रूल्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, प्रॉडक्ट आणि डिव्हिजन, हे पण तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक आहे. सो आय एम नॉट गोइंग टू रीड देम बिकॉज आय थिंक यू ऑलरेडी नो द रूल्स, बट यू शुड नो द रूल, वेल नॉट ओनली नो द रूल्स बट यू शुड नो हाऊ टू अप्लाय दॅम. ठीक आहे. सो एकदा नीट बघा आहे. येस, आता हे सगळे फॉर्म्युले जे आहेत डेरिव्हेटिव्हचे 11वीचे आहेत, ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललो, फर्स्ट प्रिन्सिपल्स वापरून हे डेरिव्हेटिव्ह काढतात. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि यू कॅन सी various other functions in the 11th standard syllabus. You will not see the 6 inverse trigonometric functions here, okay, because we studied them in the 12th standard. Yes, नंतर हा एक चेन रूलचा टेबल आहे. I don't think it is necessary to remember this provided you have understood the chain rule correctly. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताय. इफ यू करंटली आयडेंटिफाय द इनर फंक्शन अँड द आउटर फंक्शन, देर इज नो नीड टू रिमेंबर दिस टेबल. ओके, तर इथं आउटर फंक्शन आहे रेस टू 3, सो सगळ्यात आधी ते येणार 3 sin squared x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनर फंक्शन. जर हे तुम्हाला कळलं नाही तर मग तुम्हाला ते इथं यावं लागेल. f of x रेस टू n, f of x काय आहे तुमचं, sin x आहे, n किती आहे 3, सो 3 इंटू sin squared x इंटू cos x. Okay, so this table follows from all these formulas and chain rule. Okay, so if you know the rule and more importantly how to apply the rule, you can forget everything here, but you should remember the formulas. Okay, yes. नंतर आपले जी 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचे फॉर्म्युले जे आपण 12वीत डिराईव्ह केलेले आहेत दुसऱ्या सेक्शनमध्ये. ओके, थेरम ऑफ ऑन डेरिव्हेटिव्स ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स, आणि ते त्याच्यावरनं हे 6 डेरिव्हेटिव्सचे फॉर्म्युले आहेत. हे आपण सगळीकडेच वापरतो म्हणजे. ठीक आहे, सो हेही लक्षात ठेवा तुम्ही. येस, आता चेन रूलचे प्रॉब्लेम सोडवताना कधी कधी सबस्टिट्यूशन करावं लागतं किंवा चेंजेस करावं लागतात इनर फंक्शनमध्ये, सो दॅट द फंक्शन गेट सिम्प्लिफाईड. सो त्याच्यासाठी ज्या काही सबस्टिट्यूशन्स आहेत किंवा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत. ह्याचे 2 पार्ट आहेत. हे पहिले 10 फॉर्म्युले आहेत आणि हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये पण आपले झालेले आहेत सगळे, किंवा 11वीच्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ठीक आहे, आणि हा त्याचा दुसरा पार्ट आहे. इफ यू ओपन पेपर 1 टेक्स्ट बुक चॅप्टर नंबर 3,
यू विल फाइंड ऑल दीज प्रॉपर्टीज दॅर. ओके, इनफॅक्ट या दोन आत्ताच आपण वापरले. आय थिंक ही वापरली आपण त्या 8x/1 - 15x² त्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. येस. आणि आता या सबस्टिट्यूशन्स पण महत्त्वाच्या आहेत. यातल्या बऱ्याचशा सबस्टिट्यूशन्स या इंटिग्रेशनमध्ये पण आपल्याला लागतात. ओके, सो प्लीज गो थ्रू देम केअरफुली. मोस्ट ऑफ देम आर डिपेंडंट ऑन 3 आयडेंटिटीज. कुठल्या 3? sin² θ + cos² θ = 1, 1 + tan² θ = sec² θ आणि 1 + cot² θ = cosec² θ, हाफ आणि डबल अँगल फॉर्म्युला. एवढं जरी तुम्ही 11वीच्या पुस्तकातनं केलं तरी you'll get well. आता ह्याच्यासाठी ट्रिपल अँगल पण लागतं. I mean, they assume that you already know them because these are there in the 11th standard. Okay, so please be careful while choosing the correct substitution, otherwise you will not get the answer quickly. Okay, yes. आता सगळ्यात शेवटचा म्हणजे तुम्हाला जे लॉज ऑफ लॉगरिथम्स आहेत, लॉगरिथमिक डिफरन्शिएशनसाठी लागतात, ते मी तुम्हाला सांगतो. लॉग ऑफ a into b is log a plus log b. Okay, log of a divided by b or a by b is log a minus log b, and log of a raised to n is n log a. ओके, आय मीन हे 3 रूल्स तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे लॉगरिथमचे डेफिनेशन. ओके, सो इफ 2 raised to 5 is 32, then log of 32 to the base 2 is 5. So logarithm is basically the power. 2 raised to 5 32, log of 32 to the base 2 is 5. सो हे 4 गोष्टी. आणि या आता हे आपल्याला जास्त दुसऱ्या चॅप्टरमध्ये लागेल. कशात? ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये. पण आताही तुम्हाला जर हे लक्षात ठेवलं तुम्ही तर काही हरकत नाही. ओके, कुठले कर्व्स आपण पॅरामेट्रिकली रिप्रेझेंट केलेले आहेत? सर्कल. x is equal to a cos theta, y equal to a sin theta. This represents a circle centered at origin, radius a. Parabola, y squared equal to 4ax, yes. X equal to 80 squared, y equal to 480. 280, sorry, not 480, 280. Hyperbola, ellipse ला पण आपण करतो पॅरामेट्रिकली रिप्रेझेंट. इथे काय घेतो आपण? x ला a cos theta घेतो आणि b ला घेतो, y ला घेतो b sin theta. Okay, and if you have hyperbola, then what substitution do you choose? X as a sec theta and y as b tan theta for hyperbola. Okay, I mean, if you shift this there, then it becomes 1 plus tan squared theta, which is sec squared theta. ठीक आहे, हे मे बी आत्ता तुम्ही पहिल्या चॅप्टरच्या रिव्हिजनसाठी नाही घेतले तरी चालेल, पण हे नंतर तर डेफिनेटली लागेल आपल्याला. ठीक आहे. येस, सो दिस इज द एंड ऑफ डिफरन्सिएशन chapter. This is a huge chapter carrying 9 marks, and I think 3 marks will be there for the proof part. They may not even ask, okay, who knows, and the remaining 6 will be numericals or problems. Okay, चेन रूल तर तुम्हाला लागतोच बाकीच्या सगळ्याच्यात. लॉगॅरिथमिक मध्ये लागतो, इम्प्लिसिट मध्ये पण लागतो. या, सो दिस इज द एंड ऑफ अवर differentiation chapter. In the next lecture we'll see the applications of derivatives.